नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी 4000 साधू महंतांना निमंत्रण देण्यात आलंय। निमंत्रित साधू अयोध्येमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। या साधू महंतांना विशेष पासही देण्यात आलाय। दरम्यान राम मंदिर उभं राहिल्यानं साधू महंतांमध्ये उत्साहाचं वातावरणही पाहायला मिळतंय। उद्घाटनाच्या निमित्तानं जवळपास देशभरातल्या 4000 साधू संतांना निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि एक दिवस आधीच आपण पाहतोय की साधू महंत जे आहेत ते अयोध्येमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। सगळ्या साधू महंतांना प्रवेश पत्रिका म्हणजे कार्ड जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि हे कार्ड घेऊनच त्यांना राम मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार। आपण पाहतोय की हे सगळे निमंत्रित साधू आहेत की ज्यांना राम मंदिरामध्ये प्रवेश जो आहे तो दिला जाणार आहे। आपण पाहतोय की अशा पद्धतीचे कार्ड जे आहेत ते साधूंचे बनवण्यात आलेले आहेत आणि या कार्डवरतीच त्यांना उद्या राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानं प्रवेश जो आहे तो दिला जाणार आहे। आपण पाहतोय की अशा पद्धतीचे कार्ड जे आहेत ते साधूंना देण्यात आलेले आहेत। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या वतीने हा प्रवेश पास जो आहे तो त्यांना देण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की जवळपास हे सगळे साधू आता अयोध्येमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। ऐसा मंदिर तो पुराना ही था, खाली वो भवन नया बना है और इसके लिए पूरा विश्व में उत्साह है, आनंद उत्साह है। और ये आप लोग देख ही रहे हैं कि आज आप लोग यहाँ क्यों इतना हुए हैं कि आप लोगों को भी कुछ